विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, एकीकडे जसं आपण बघतो की उपमहापौरांनी पत्र लिहिलं आहे, अश्विनी भेडे यांना सांगितलं आहे की खरं तर एका टोकावरून, मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, खूप वेळ लागतो आणि 5 तास जवळपास लागतं असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे इथेच जवळपास जी आहे ती राहण्याची सोय म्हणजे बंगला जो आहे तो अतिरिक्त आयुक्तांचा देण्यात यावा अशी मागणी केली आहे। मुळामध्ये ज्या पद्धतीने मागणी झाली आहे त्या मागणीचं आयुक्त काय अभिप्राय देत आहेत याकडे आमचंही लक्ष लागलंय। कारण संविधानिक किंवा 1888च्या अधिनियमानुसार नेमकं काय कोणाला वास्तू दिल्या पाहिजे महापालिकेला नियम आहे। महापौरांचं पहिला 1 वर्षाचा काळ होता तेव्हाही महापौर निवासस्थानी जायचे। आता तो अडीच वर्षाचा काळ आहे, म्हणजे प्रत्येकाला अडीचकीच मिळते आणि त्याप्रमाणे महापौर आपापल्या निवासस्थानी जातात, कारभार करतात मुंबईचा। परंतु आतापर्यंत उपमहापौरांना मला वाटतं नुसतं मुंबई नाही तर इतरही ठिकाणी नाही मिळाले। आता विधानसभेसारखं म्हणजे राज्यामधली असलेली सत्ता तिथे 2 मुख्यमंत्री यांना निवासस्थानं मिळालेली आहेत, 2 आहेत, उद्या 4 पण होतील उपमुख्यमंत्री, तर निवासस्थानं देतील। पण तो नियम माझ्या महापालिकेत आहे का, आपल्या महापालिकेत आहे का, तो नियमाने आपण देऊ शकतो का? आणि जर देत असतील, माझं म्हणणं आहे दे, उलट द्याच, देत असतील तर विरोधी पक्षाला पण द्या, त्याचबरोबर गटनेत्यांना पण द्या। मग काही गटनेते लांबून येत आहेत, त्यामुळे मानसिक शारीरिक उलट ट्रॅफिक कसं कमी होईल या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। आपण जसं मुख्यमंत्री रस्त्याने जातात त्यावेळेला ग्रीन कॉरिडॉर तयार करतात, त्या पद्धतीने मग मुंबई महापालिकेच्या असलेल्या उपमहापौर, महापौर, गटनेता, विरोधी यांना पण करावं का? म्हणजे आता त्याच्यावर अनेक प्रश्न येतील। गाडीनी स्वतःच्या तब्येतीबद्दल जो विषय मांडलाय तर उलट मीच म्हटलं की गाडीनं तुमचं पत्र आलंय, जर प्रशासनाने असा विचार केला तर तो सगळ्यांच्या बाबतीत पण करावा लागेल। बंगला एकीकडे मागतायत त्याऐवजी कोट्यवधी रुपये दरवर्षी जे आहे ते रस्त्यांवर खर्च केले जातात। आता सध्या अनेक रस्ते जे आहेत त्याची देखभाल महापालिका किंवा MMRD कडे सध्या सांगून आलेली आहे। मग हे रस्ते का नाही चांगले होत की जेणेकरून कुठच्याही मुंबईच्या कोपऱ्यावरून जे आहे ते कमी वेळ लागेल? बघा, तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये आमचं 2018चं शेड्यूल कसं तोडली गेली आहे। 2018 नंतर 22ला ऑगस्टला 2022च्या ऑगस्टमध्ये पूर्ण शेड्यूल रिवाईज केलं गेलं। त्याच्यामध्ये आम्ही -20 -30 जात होतो, ह्याच्यामध्ये -20 -30 +20 +30 गेलेले आहेत। म्हणजे आत्तापर्यंतचा जर कारभार पाहिला तर 9,860 कोटी महानगरपालिकेच्या अधिक गेले। अर्थात गन पॉइंटवर सगळे असल्यामुळे कोणी काही त्याच्यावरती कारण 4 वर्ष बॉडीच नव्हती महानगरपालिकेमध्ये आणि CC रोड व्हायला पाहिजे तो नक्की व्हायला पाहिजे, पण त्या गल्लीबोळात पण CC करायला लागलात तर जी मुंबईची तुंबई झाली त्याला मोठं कारण झाडं पडण्यामध्ये पण 1 नंबरचं कारण आलंय। काही मास्टिकमध्ये रस्ते राहिले पाहिजे। आता अनेक ठिकाणी असं घडलंय CC रोडचं इस्टिमेट बनलं आणि जेव्हा ॲक्च्युअल काम करायला गेले तेव्हा इतक्या युटिलिटी खाली मिळाल्या की CC रोड बनवूच शकले नाही, ते पुन्हा मग मास्टिकवर गेले। मग मास्टिकवर गेल्यामुळे जे सेव्हिंग झालं ते वापरलं जात नाही इतर ठिकाणी। मग त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने वंचित कोण राहतं तर मुंबईकर राहतात। कारण सगळ्याचा हट्ट CCचाच आहे, खड्डे पडू नये तर कोण म्हणतं खड्डे नाही पडलेत?
सीसी रोडवर पण आहेत. मग हे फेल्युअर प्रशासनाचं आहे की कोणाचं आहे हे आपण बघायला पाहिजे. आणि मला वाटतं आपण त्या एका बंगल्यावरून डायरेक्ट त्याच्यावर जाणं त्यापेक्षा प्रशासन नक्की आता काय निर्णय घेतोय, कारण परत प्रशासन गन पॉइंटवर येणार का बघायला लागेल. पण मुद्दा एकूणच राहून राहून हाच येतो की एका टोकाहून मुंबईच्या दुसऱ्या टोकाला येण्यासाठी 5 तास लागतात. तेही रस्त्यांमध्ये अनेक अडचणी, रस्त्यांमध्ये स्पीड ब्रेकर लागतात किंवा खड्डे लागतात, त्याच्यामुळे स्पीड कमी होतो, त्यामुळे प्रवासाला त्रास होतो. आणि प्रवासाला त्रास झाल्यामुळे मग लोकांना किंवा मुंबईकरांच्या समस्येसाठी आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही, असं खरं तर त्यांचं देखील म्हणणं आहे. नाही, कसं असतं, महापौर जेव्हा पहिले शिवाजी पार्कला राहतो म्हणजे महापौरचं पद आणि ते निवास, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आलो, तर आम्ही पण टोकावर जातो ना, दहिसरच्या, आम्ही पण मुलुंडच्या टोकावर जातो ना, आम्हाला पण या गोष्टी फेस कराव्या लागतात ना, तरी आम्ही काम दाखवतोय ना. तुमच्या महापौर पण जात आहेत ना, या टोकापासून त्या टोकापर्यंत जात आहेत. त्यामुळे मला वाटतं इमोशनली विचार आणि आपला नियम आणि अधिनियम काय म्हणतो याची प्रशासन कशी सांगड घालणार आहे बघू आता. ताई, दुसरा असा प्रश्न आहे की सध्या मुंबईमध्ये जी झाडं पडलेली आहेत त्याच्यानंतर संदीप देशपांडे यांनी आता पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये त्यांनी उद्यान विभागात संदर्भातले जे काही कॉन्ट्रॅक्ट होते ते वाचून दाखवले. त्याच्यामध्ये काही धक्कादायक बाबी अशा आहेत की जी झाडं पोकळ आहेत किंवा आतून पूर्णपणे संपलेली आहेत त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट घाला अशा संदर्भातला नियम जो आहे तो टेंडरमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतोय. हा जो धक्कादायक नियम आहे मला बघावं लागेल, कारण रिअली म्हणजे संदीपने जर काढलंय तर मी नक्कीच संदीप बरोबर कॉन्टॅक्ट करून मी बघून घेईन. आणि मी माझ्याकडचं उदाहरण देते. माझ्याकडे 60 वर्षाचं बदामाचं झाड होतं, तुम्ही आपण पाहिलं असेल. आणि ज्या वेळेला 2023-24च्या बाबाजी जामसांडेकर मार्ग जेव्हा बनवला तेव्हा सिमेंट कॉन्क्रीट त्या मुळापाशी घालून अख्खं उभं झाड सुकून गेलं. त्यावेळेला काही टुकरट पत्रकारांनी छापून आणलेलं किशोरी पेडणेकर वर राहतात वगैरे वगैरे, पण ते झाड जेव्हा गेलं म्हणजे सुकून त्याचे काही अंश आजही आम्ही म्हणजे मी माझ्या लग्नानंतर मी त्या झाडाला बघत म्हणजे माझ्या लग्नाला 45 वर्ष झाली, त्यामुळे त्याच्याशी आमची अटॅचमेंट होती. लगेच आम्ही 2 झाडं लावली, आज किती ती मोठी झाली, चांगली वाढली आहेत. त्यामुळे झाडाबदली झाड लावलं पाहिजे तर हो, पण झाडाच्या काळजी पण घेतल्या पाहिजे. आणि कॉन्क्रिटीकरणामुळे झाडं उन्मळून पडतायत हे आता तुम्हाला तज्ज्ञांनी दिलं, महापौरांनी दिलंय, म्हणजे कुठेतरी छेद दिलाय. पण झाडांचे खरे मारेकरी हे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीच आहेत असा थेट आरोप या ठिकाणी संदीपने देखील केलेला आहे. खरं आहे, अधिकारी कॉन्ट्रॅक्ट देतात, अधिकारी सगळं कॉन्ट्रॅक्टवर टाकून देतात, पाहणीच करत नाही. कारण स्कोप ऑफ वर्कमध्ये सगळं दिलेलं आहे. त्या झाडाच्या आजूबाजूनी रिकामी करणं, त्या झाडाखाली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेला खरी माती बदलली गेली पाहिजे. त्या झाडाचे नक्की त्याला सफोकेशन मुळाजवळ होतंय का चेक केलं पाहिजे, ते नाही होत आहे. तज्ज्ञ अधिकारी नसल्यामुळं आणि किंवा टेक्निकल गोष्टींच्या अभावामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत असं वाटतं तुम्हाला? टेक्निकली पण ते बघितलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष पण आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते. मुंबईमध्ये एक धक्कादायक गोष्ट झालेली आहे. पायदोनीमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि ज्याने अत्याचार केला आहे तो झारखंडचा व्यक्ती आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबईला आलेला, वॉचमॅन म्हणून काम करत होता आणि त्याने तो अत्याचार केलाय. खरं सांगू, सकाळी म्हणजे मी काल पूर्ण दिवस बातमी आम्हाला कुठूनही ती कळत नाही, बातम्या बघतो. तुमच्यासारख्याने फोन केला असता तर आम्ही घटनास्थळी पोहोचलो असतो. तरी पण मला वाटतं आमची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सगळे लोक पोहोचले, त्याला अटक केली आहे. आणि आता नियमानुसार ज्या काही फारच म्हणजे मुली असुरक्षित झालेल्या आहेत, म्हणजे 1,500 रुपये वाटून तुम्ही महिलांना खूप काही केल्यासारखा जो म्हणतायत
त्यापेक्षा सुरक्षा कशी होईल त्याकडे लक्ष द्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.